तसा ऐकायचा नाहीस तू. संपत भाव काढून जबरदस्ती करून राहिला नाही. संपत भाव पण आहे ते माझ्या आधी सांगतोय. 56 पहिले तुझ्या घे. हे भलतच आहे. हे सोड 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 त्याला सोड सोड. सांगून राहिलो तर नाही तुला. बरं आहे ती माझी काऊन गुरख्याला हात घातला रे. राम भाऊ चुकलं बाबा. काय चूक झाली. दोष दोष म्हणवतो आणि काही करून जातो का. राहू दे ना राम भाऊ. बोललो ना चूक झाली. माफ कर बाबा. चल जाय चल निघ. तुकडे वेळ खाऊन राहिला आमचा. जेव्हा पोहोचलो असतो. ठीक आहे ठीक आहे. ये चला रे. पुन्हा भेटलं तर आठवण ठेव राम भाऊ. हे असंच घडायला हवं होतं का रे. बरं मला सांग ह्या सगळ्या ह्याच्यात ती कशी काय आली. ते मलाही माहित नाही साहेब. मी जरी तिला ओळखलं असलं तरी माझी ओळख मी तिला सांगितलेली नाहीये. तुम्ही काळजी करू नका साहेब. ठीक आहे पण हे सगळं जर का शलाकाला कळलं तर उलट पालट होऊन जाईल सगळं. नाही होणार साहेब. डिस्चार्ज मिळाल्यानंतर माझा रस्ता वेगळा तिचा रस्ता वेगळा. तुम्ही येऊन राहिला नसता आणि रख मला बाहेर काढली नसती तर खैर नव्हती आज आमची. लय उपकार झाले ताई. ठेवा ठेवा. हो राहू द्या. छोटीशी भेट आहे आमची. असू द्या. थँक्स. आकाश तू खूप लकी आहेस. तुझी बायको विलक्षण आहे. विलक्षण निडर आणि हिमतीची आहे. तिला कायम साथ दे आकाश. तिला साथ द्यायची म्हणून तर इथे घेऊन आलोय. पुन्हा एकदा थँक्स. म्हणजे तुम्ही नसता तर. बरं बरं माझं कौतुक पुरे आता. मी शक्य तेवढीच मदत करते. येते. आकाशची खूप आठवण येते ग. कुठे असेल पोर. काय करत असेल. तो वर बसलाय ना तो बरोबर हिशोब ठेवेल. सगळं ठाक ठीक होईल. ते आपली इतकी मदत करतायत. सतत मला सांगत असतात मी तुझ्या पाठीशी आहे. काहीही लागलं तरी सांग. आज तर स्वतः आले होते मला भंडारींकडे घेऊन जायला. इतका इंटरेस्ट का घेत असतील त्या. नेमकं काय कारण असेल. रत्न आता इथून काढता पाय घ्यायला हो बरं. नाशिकची एसटी येऊन राहिला आता. इथून नाशिकले आणि मग तिथून थेट नागपूरले. बघ उतरून मग काय झालं ते. हा एक मिनिट साहेब बघतो. ए भैया राहिलं. गाडी बंद पडून राहिली का. बघू का मी. बघा नाही कळतं यातलं मला. मी बी ड्रायव्हर आहे. नाही राहू दे. अरे घे. राहू दे.